श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत विरोधकांनी केलेले सर्व आरोप श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावले आहेत. दत्त इंडियाला कारखाना चालवायला देण्याचा निर्णय कायदेशीर असून कारखान्याच्या पुढील वाटचालीसाठी आपण पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सहयोगी तत्वावर कारखाना चालवायला देताना सहकारी की खाजगी असा कोणताही भेदभाव शासन निर्णयात नाही. दत्त इंडिया कंपनी सर्व अटी पूर्ण करत असून साखर आयुक्तांनीही या निर्णयाला समर्थन दिले आहे. असे असताना विरोधक केवळ दिशाभूल करत आहेत. त्यांच्या राजकारणामुळे श्रीराम कारखाना बंद राहण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यावेळी म्हणाले. एका सतरंजीवर बसू म्हणणाऱ्यांनी स्वतः कधी या कारखान्याला ऊस घातला आहे का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठीच तो सुरुवातीला जवाहरला चालवायला दिला होता. मात्र त्यांना ते परवडत नसल्याने त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर दत्त इंडिया आणि शरयू या कंपन्यांनी संमती दाखवली होती. सभासदांच्या संमतीने दत्त इंडियाला कारखाना देण्याचा निर्णय झाला, परंतु माजी खासदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आणि सत्तेचा गैरवापर करून निवडणूक पुढे ढकलली. विरोधक केवळ हा कारखाना अडचणीत कसा येईल याचा विचार करत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 5 वर्ष आपण का वाढवली याच्या संदर्भात डॉक्टरांनी सुद्धा आपल्याला कल्पना दिलेली आहे. 15 वर्षाचा करार संपल्यानंतर कारखाना 5,000 टनाचा त्यानंतर 10,000 टनाचा करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जी चर्चा झाली आणि त्यातून पुन्हा 15 वर्ष जो एक सक्षम कारखाना जवाहर सहकारी साखर कारखाना समजला जातो त्यांच्या माध्यमातूनच पुन्हा चालवावा असा निर्णय हा सर्व श्रीराम सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांनी एकमताने घेतलेला हा निर्णय आहे. त्याच्यामागची कारणं अशी आहेत की वेळच्या वेळेला त्या ठिकाणी ऊसाचे पैसे मिळत होते. 15 दिवसाला ऊसाचं पेमेंट देणारा या परिसरातील हा एकमेव कारखाना. कामगारांचे पगार वेळेवर मिळत होते आणि कारखाना अत्यंत उत्तम प्रकारे चालत असताना कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न झाले, यशस्वी प्रयत्न झाले. आज जवळपास 5,000पर्यंत आपण ह्या गाळप क्षमता नेलेली आहे. एकंदरीतच ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांची जी काही परिस्थिती पाहता त्या ठिकाणी अचानकपणे त्या ठिकाणी जवाहर सहकारी साखर कारखान्यांनी हा कारखाना चालवण्यास आम्ही असमर्थ आहोत अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी दिलं. त्याची कारणं आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितली. आता त्याच्या संदर्भाने काही कोणी आरोप करत असेल तर ते दुर्दैव आहे. म्हणजे त्यांच्या मला बुद्धीची खऱ्या अर्थाने कीव येते. आज साखर उद्योगामध्ये कोणी कोणाला रुपयासुद्धा जादा द्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी शक्य नाही अशी आत्ता साखर उद्योगाची परिस्थिती आहे. आपल्याच तालुक्यात किती कारखाने आहेत आणि किती कारखान्यांचं FRP प्रमाणे पूर्णपणे बिल देऊन झालेलं आहे. अशा कारखान्यांची नावं सांगा. त्यामध्ये श्रीरामचं नाव तुम्हाला पहिल्यांदा घ्यावं लागेल. इतर कारखान्यांनी त्यांची बिलं तरी दिली आहेत का? ते का देऊ शकत नाहीत? याच्या मागं काही कारणं आहेत. डॉक्टरांनी सांगितली त्याप्रमाणे साखर उद्योगच अडचणीत आलेला आहे. सीझन कमी झालेला आहे. साखरेला आणि साखरेच्या उत्पादनांना पाहिजे त्या प्रकारची किंमत मिळत नाही आणि त्यामुळं सातत्याने तोटा होत असल्यामुळं त्या ठिकाणी जवाहरने हा निर्णय घेतला. याच्यामध्ये सहकारी तत्वावरती जवाहर आणि त्या ठिकाणी अजूनसुद्धा त्या ठिकाणी अण्णा त्या ठिकाणी आहेत, कल्लाप्पा अण्णा आवाडे त्या ठिकाणी आहेत. आजही ते कारखान्यावर येऊन बसतात आणि जुन्या त्यांच्या सहकार्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे आजही त्यांची विचार आहेत आणि त्याचप्रमाणे आजही कारखाना चालवतात. आणि अशा व्यक्तीने आम्हाला काही देणं आणि आम्ही त्यांच्याकडून घेणं असा काही व्यवहार होऊ शकतो का? हा साधा विचार जर कुणाला त्या ठिकाणी समजत नसेल तर त्या ठिकाणी त्याच्या बुद्धीची कीव करावी. याच्या पलीकडे काय बोलणार? जवाहर सहकारी कारखान्याकडून आम्हाला काय मिळतं आहे आणि 200 कोटी मिळाले आणि 200 रुपये मिळाले अशा प्रकारची जी वल्गना केली जाते आहे ती पूर्णपणे खोटी आहे. ज्या वेळेला हा कारखाना पुन्हा चालवण्यात द्यायचा जो निर्णय सभासदांनी केला, मंत्री समितीसमोर त्या ठिकाणी हा विषय गेला. मंत्री समितीचे अध्यक्ष तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील होते आणि त्या मंत्री समितीमध्ये माननीय नामदार शंभूराज देसाई देखील त्या मंत्री समितीमध्ये होते. कोविडचा काळ होता, ऑनलाईन ती मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये शंभूराज देसाई यांनी असा एक विचार मांडला की हा कारखाना सभासदांनी चालवावा किंवा त्या ठिकाणी जवाहरनी नफ्यामधून जवाहरला होणाऱ्या नफ्यामधून 200 रुपये टनामागं श्रीराम साखर कारखान्याला द्यावे.
आता लक्षात घ्या, नफ्यामधून द्यायचे आहेत. आता नफ्यामधून द्यायचे आहेत आणि त्यांनी त्याचा 200 रुपयांनी हिशोब लावला. तेवढा नफा झाला आहे का? पहिला मुद्दा आहे, तेवढा नफा झाला आहे का? 200 रुपये त्या ठिकाणी देण्या एवढा नफा झाला आहे का? हा एक मुद्दा. आणि तो त्यांचा विचार होता. त्यांनी मांडलेला, शंभूराज देसाई यांनी मांडलेला मुद्दा होता. तो मंत्री समितीमध्ये तो मान्य झालेला नाही. करार जो झाला तो नियमाप्रमाणे, शासनाच्या GR प्रमाणे करार झाला. आणि ह्यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, नफा करायचा म्हणजे श्रीरामच्या सभासदांना, ऊस उत्पादकांना FRP द्यायची. बंधन काय आहे FRP देण्याचं? त्याच्यावरचे पैसे देण्याचं बंधन आहे का? ते बंधन नाही आहे. परंतु स्पर्धा जर असेल आणि वरचे पैसे दिले नाही तर ऊस मिळेल का? आणि आपला मूळ हेतू जो होता की आपल्या ऊस उत्पादकाला चांगला त्या ठिकाणी दर मिळावा. मूळ हेतू काय? मूळ हेतू असा आहे की ऊस उत्पादकाला चांगला दर मिळावा आणि त्याचबरोबर कारखान्याच्या असणाऱ्या आर्थिक अडचणीतून कारखाना बाहेर यावा, हा उद्देश ठेवून आपण त्या ठिकाणी जव्हार सहकारी साखर कारखान्याला हा भागीदारी तत्त्वावरती, सहयोगी तत्त्वावरती कारखाना चालवण्यास दिला होता. आता जर तुम्ही विचार केला, गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने FRPपेक्षा किती अधिक रक्कम दिलेली आहे. म्हणजे जर नफा करायचा असला तर FRPच्या वर रुपये द्यायचा नाही. FRPपेक्षा किती अधिक रक्कम दिलेली आहे तर ती सरासरी काढली 250 ते 300 रुपये हे FRPपेक्षा अधिक रक्कम दिलेली आहे. गेल्या वर्षीचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी FRPपेक्षा आपण किती अधिक रक्कम दिली आहे? 268 रुपये आपण FRPपेक्षा अधिक रक्कम दिलेली आहे. आता FRPपेक्षा तुम्ही अधिक रक्कम का देता? ऊस उत्पादकाला त्याच्या ऊसाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ऊस मिळवायचा असेल तर स्पर्धेमध्ये राहून त्या ठिकाणी स्पर्धात्मक दर देणे, वेळेवर पैसे देणे, हे सुद्धा धोरण तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हा जो सातत्याने आरोप करतायत की 200 रुपयाचं काय झालं, अहो FRP दिली त्यात नफाच दिसत नाही, तर नफ्यामधून जर नफाच झाला नाही तर 200 रुपये देणार कुठून? आता जर IAS असले, IAS स्वतःला म्हणवणार आहे, ते IAS नाही आहे, पण IAS म्हणवणाऱ्या अधिकाऱ्याला हा साधा जर हिशोब लक्षात येत नसेल तर आता त्याच्या बुद्धीची कीव करायची नाही तर काय करायचं सांग? किती वेळा त्याला सांगितलं तरी पालत्या घड्यावर पाणी आहे, त्या लक्षातच येत नाही आणि ह्यांच्या लक्षात येणारच नाही. आज तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सांगताय, तुम्हालाही त्यांनी सांगितलं 217 कोटीचं देणी. आता 217 कोटीची देणी यांनी कुठून काढली? आता जर भाग भांडवल तुम्ही कुठल्याही ऑडिट रिपोर्टमध्ये जा, भाग भांडवल हे देणंच दिसत असतं. आता ते काय देणं दिसते म्हणून काय ते काय कर्ज आहे का तुमच्यावर? कुठलंही ऑडिट रिपोर्ट काढा आणि त्यामध्ये शेअर्सची जी रक्कम असती ही त्या सभासदाला आपण देणंच दिसत असतो. अशा प्रकारची देणी तुम्ही जर मोजायला लागला तर ती काय प्रत्यक्षात देणी असतात का? प्रत्यक्षात श्रीरामला देणी किती तर जव्हारचंच फक्त देणं, याच्या व्यतिरिक्त कुणाचंही कसलंही रुपयाचं देणं नाही. आणि जव्हारचं का देणं आहे? कारण त्यांनी 2,500 पासून 5,000 टनापर्यंत कारखाना त्या ठिकाणी वाढवला. काही डिपॉझिट होती, डिपॉझिटपैकी बरीचशी रक्कम त्यांना दिलेली आहे आणि जवळपास आम्ही घेताना जवळपास 35 कोटीची डिपॉझिट होती. आज त्यापैकी फक्त 7-8 कोटी फक्त डिपॉझिट देणं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि त्यांनी जो काही खर्च केला आहे त्याचा घसारा वजा जाता, 5 वर्षाचा घसारा वजा जाता त्या ठिकाणी त्या मशिनरीची किंमत देणं आहे. याची सर्वाची कशी बेरीज केली तर 70-75 कोटीच्या पुढं ती जाऊ शकत नाही. आणि जर आम्ही ती मशिनरी बसवली असती तर ती साधारण तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिकसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला व्याजी रक्कम म्हणजे व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी मशिनरीमध्ये घालून त्या ठिकाणी ती मशिनरी करावी लागली असती. त्यामुळं आज व्याजी रक्कम जर कोणाची किती श्रीरामनी देणं आहे तर 1 रुपया कुणालाही कुठलंही व्याज देण्याची गरज नाही. अशा प्रकारची आत्ताची श्रीरामची परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे की अशी परिस्थिती असलेले किती महाराष्ट्रामध्ये कारखाने आहेत, बोटावर मोजण्या इतके सुद्धा कारखाने शिल्लक राहिलेले नाहीत. कुठलंही नाव घ्या, मला नावं कुणाची घ्यायची नाहीत, पण 100, 200, 300, 500, 800, 1000 कोटीच्या पुढंसुद्धा काही कारखाने आपल्या तालुक्यात सुद्धा आहेत. जे कारखानदारी चालवतात त्यांना माहिती आहे. माजी खासदार एक कारखाना चालवतात, त्यांना माहिती आहे किती पैसे कोणाला द्यायला निघतात का.
अहो द्यायला तुमचे रेग्युलर पेमेंट द्यायला पैसे निघत नाही तर द्यायला लोकांना द्यायला कुठून पैसे निघणार आहेत? हा साधा विचार आहे. हा जर त्यांना समजत नसेल आणि केवळ राजकीय सुडापुटी आरोप करायचे असतील तर तो वेगळा विषय आहे. आज जे काही चित्र दिसते ते केवळ राजकीय सुडापुटी हे सर्व चाललेलं चित्र आहे. जवाहरनी जाणं, त्या ठिकाणी आम्ही त्वरित हालचाल केली. दत्त इंडियाला त्या ठिकाणी एक तर दत्त इंडिया आलं नाही तर त्या ठिकाणी शरयूनीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा बिडिंग केलं होतं. पण दत्त इंडियाचा अधिक असल्यामुळं आपण दत्त इंडियाला देण्याचा निर्णय आम्ही केला नाही, सभासदांनी केलेला निर्णय. आम्ही काय एकट्याने केलेला निर्णय नाही आहे. सर्व सभासदांच्या सभेमध्ये ठरला आहे. कारण त्यांना माहिती आहे की आज साखरवाडीला दत्त इंडिया ज्याप्रमाणे कारखाना चालवत आहे, पेमेंट त्यांची वेळेवर होतात, पेमेंट योग्य होतात. किंबहुना ह्या भागातला साखरेचा ऊसाचा दर आज दत्त इंडिया ठरवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काय योग्य हातात गेला, सक्षम आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी सक्षम हातात गेला तर आपलाही कारखाना चांगला चालेल, गाळप क्षमता वाढवता येईल. 10,000पर्यंत करण्याच्या विचाराने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि त्यातून आपल्याही सभासदांचा, ऊस उत्पादकांचा, कामगारांचा त्या ठिकाणी फायदा होईल असा दृष्टिकोन ठेवून घेतलेला तो निर्णय आहे. त्याच्यामागं दुसरा कुठलाही हेतू नाही. आज अनेक कारखाने आहेत. तुम्ही जर जिल्हा बँकेत गेला, अगदी सातारा जिल्हा बँकेत जा, सातारा जिल्हा बँकेने ज्या ज्या कारखान्यांना त्या ठिकाणी फायनान्स दिला आहे त्यांची परिस्थितीची माहिती घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल साखर उद्योग कशातून चाललेला आहे. आणि अशा सगळ्या अडचणीतून आपण मार्ग काढतो आहे आणि तो मार्ग त्या ठिकाणी सुरळीत पुढं जाण्याचं आणि कारखान्याचं अस्तित्व सहकारी तत्त्वावर चालणारा एकमेव कारखाना आहे, ते अस्तित्व टिकावं राहावं अशा दृष्टिकोनातून विचार करायचा का त्याला अडचणी आणून तो बंद कसा राहील आणि मग तो बंद राहिल्यावरती कुणाचा फायदा होणार आहे, ऊस कुठं जाणार आहे असं त्यांना वाटत असेल. आम्हाला ऊस मिळेल, तो कोणाला कुठं ऊस मिळणार नाही. जो कारखाना चांगला दर देणार आहे त्या ठिकाणीच ऊस जाणार आहे. दत्त इंडियाने 13,000ची कपॅसिटी केलेली आहे, चालू सीझनला 13,000नी गाळणार आहे. ऊस उत्पादकांचं काय, कुठं ना कुठं ऊस जाणार आहे, ऊस जास्ती नाही. कामगारांचा मोठा प्रश्न आणि श्रीराममध्ये जुने कामगार आहेत. श्रीरामचा पगार हा शासनाच्या नियमाप्रमाणे दिला जाणारा पगार आहे. ज्या काही शासनाच्या वाढी येतात 10% त्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे श्रीरामचा पगार हा जर तुलनात्मकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर इतर कारखान्यांच्या दृष्टीने तो जास्ती आहे, कारण आपण शासनाच्या नियमाप्रमाणे जातो. आणि हा सगळ्याचा विचार करता त्या ठिकाणी आपल्याला योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती. तो योग्य निर्णय घेतला गेला. सभासदांनाही तो त्या ठिकाणी पसंत पडला. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं निवडणूक आम्ही तर घ्यायला तयारच होतो. निवडणूक आम्ही कधी नाकारली होती? निवडणूक कशामुळे पुढे गेली? त्या ठिकाणी त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं, माजी खासदारांनी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं की त्या ठिकाणी मयत सभासदांच्या वारसांच्या नोंदणी केलेल्या नाहीत. जे जे आमच्याकडं मयत सभासदांच्या वारसांच्या त्या ठिकाणी अर्ज आले ती एकही अर्ज कधीही नाकारला गेलेला नाही. आणि प्रत्येक सहकारी संस्थेत मयत सभासद असतातच. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर माझेच पिताश्री श्रीमंत शिवाजीराजे यांच्या नावावरती शेअर आहेत, ते अजून त्यांच्या नावावरच आहेत. मी सभासद आहे. आता त्यांच्या नावावरचे शेअर पूर्ण करून मला ते घ्यावे लागतील, त्यावेळेला वारसांच्या नोंदी होतील, अशी सर्वांचीच परिस्थिती. आणि त्यातून जे येतात त्यांची तयारीच आहे ना आम्हाला द्यायची. आम्ही काही कधीच कुणाला नाकारलेलं नाही. एक अत्यंत क्षुल्लक मुद्दा काढून केवळ त्या ठिकाणी राजकीय सत्तेचा वापर करून ही निवडणूक कुणी पुढं ढकलली तर त्यांनी ही निवडणूक पुढं ढकललेली आहे. दुसरी कोणीही ढकलली नाही ना. आत्तापर्यंत निवडणूक झाली असती. निवडणूक पुढं ढकलणं, त्या ठिकाणी प्रशासक आणणं, ह्या सगळ्या गोष्टी राजकारणाशिवाय दुसरं काही नाही. त्यांना हा कारखाना काही करून बंद पाडायचा आणि मग काहीतरी वेगळं करून काही करायचं आहे का असा आता खऱ्या अर्थाने माझ्यासमोर प्रश्न, सर्वांच्या समोर प्रश्न आता पडलेला आहे. कारण शेवटी जमिनीची तिथं आता मोठी किंमत आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जमीन मातीमोल किमतीने विकली. आम्ही ज्या किमतीने जमीन विकली त्याला शुगर कमिशनरची परवानगी होती. किंबहुना जो काही व्यवहार झाला तिथंसुद्धा बिडिंग प्रोसेसनीच व्यवहार झाला. शुगर कमिशनरचा माणूस त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि तुम्हाला अजूनही सांगतो, ज्या किमतीमध्ये ज्यांनी जमिनी घेतली आहे त्यांना अजूनसुद्धा त्या विकता आलेल्या नाहीत. बाजारभावापेक्षा अधिक किंमत आम्ही त्याही वेळेला कारखान्याला मिळवून देण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे हा कारखाना त्यातून बाहेर पडला. ज्या ज्या वेळेला गरज होती जमीन का विकली, काय आम्हाला फार मोठी हौस होती जमीन विकायची. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ही जमीन स्वतः श्रीमंत मालोजीरायांनीच कारखान्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. विनाशुल्क उपलब्ध करून दिली. आता हे सांगायची वेळ आहे. पैसे स्वतः टाकले होते, सभासदांचे होते, पण स्वतःचे
सभासदांनी एवढेच पैसे टाकले होते त्यावेळेला हा कारखाना उभा राहिला आणि तो कारखाना त्या ठिकाणी बंद व्हावा, तो कारखाना अडचणीत व्हावा अशी आमची कधी स्वप्नातसुद्धा भावना असू शकत नाही. किंबहुना डॉक्टर साहेब तुम्ही त्याला त्या ठिकाणी साक्षीदार आहात. आपण अत्यंत अडचणीत येऊन रामराजांना सांगितलं की काही करा पण आता अवसायनात जाऊ द्या. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.